संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे। आपण ही बघू शकतो। अलोट अशी गर्दी वारकऱ्यांची आळंदी येथे लोटलेली आहे। या दर्शनासाठी वर्षभर वारकरी वाट पाहत असतात। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर अफाट। सागर, अलोट अशी गर्दी आळंदीत पाहायला मिळते। अलोट असा वैष्णवांचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला भरलेला पाहायला मिळतोय। आताच पालखीचं प्रस्थान जे आहे ते मंदिरातून बाहेर झालेलं आहे आणि आज पालखीचा मुक्काम आळंदी देऊळवाडा या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे अलोट अशी गर्दी वारकऱ्यांची आळंदी नगरीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी आळंदीमध्ये प्रस्थानासाठी दाखल झालेले आहेत आणि उद्या माऊली पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतील आणि उद्याचा मुक्काम हा पुण्यामध्ये असणार आहे। आता जर आपण पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ती पालखीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। माऊलींचा आश्व जो आहे त्याची प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आता माऊलींची पालखी पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारून देऊळवाड्याकडे प्रस्थान करणार आहे, महाद्वाराकडे येते। आपण जर पाहिलं तर मोठे वारकरी भक्ती भावाने या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष जो आहे तो मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे दर्शनासाठी अलोट अशी गर्दी आपल्याला मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। शिवाजी, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय आळंदीत अलोट अशी गर्दी वारकऱ्यांची जमलेली आहे। माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाची आस आहे आणि त्यासाठी ही गर्दी जमलेली आहे।